तर लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघामध्ये यंदा चांगली चुरस पाहायला मिळाली। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेची सध्या युद्धपातळीवर तयारी सुरू आहे। नाशिकच्या अंबड वेअर हाऊस परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतमोजणीला केंद्रांवर नेमकी काय परिस्थिती आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांनी। लोकसभा निवडणुकांच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि आता प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। आपण सध्या आहोत नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या वेअरहाऊसमध्ये, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत आणि उद्या सकाळपासून या ठिकाणी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग्स केले गेलेले आहेत। उद्या मतमोजणीला ज्या लोकांना प्राधिकार पत्र प्राप्त झालेले आहेत आणि ज्यांना परवानगी आहेत अशांनाच फक्त या संपूर्ण परिसरात प्रवेश दिला जाणार आहे। आपण बघू शकतो की सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। डीसीपी एसीपी लेवलचे अधिकारी जे आहेत ते उद्या या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत। स्ट्रायकिंग फोर्स असणार आहे। महिला पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत आणि एकूणच इथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी देखील केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।